राज लग्न समारंभातील सर्व प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आटपून घरी निघण्यासाठी व्याकुळ होता, पण सोबतचे मित्रमंडळी त्याला काही निघू द्यायला तयार नव्हते। आज हे सर्व मित्रमंडळी ग्रॅज्युएशन नंतर तब्बल 8 वर्ष एकत्र आली। याचं कारण म्हणजे ग्रुपचा सर्वात लाडकं व्यक्तिमत्व राहुल्याच्या लग्न समारंभामुळे। इतक्या दिवसानंतर सर्व एकत्र आल्यामुळे सर्वांचीच मस्ती सुरू होती। ज्या दिवशी ग्रुपवर राहुल्याच्या लग्नाचा पहिला मेसेज पडला त्या दिवशी राहुल्याचं लगीन या नावाचा विशेष ग्रुप व्हॉट्सॲपवर उघडण्यात आला। लग्नाची जेवढी तयारी राहुल्याच्या घरी चालू नव्हती तेवढी तयारी ग्रुपवर चालू होती। अगदी लग्नात कोणता ड्रेस घालणार, कोण कसे येणार, कोण कुठे राहणार, इथपासून ते लग्नात ग्रुपसाठी स्पेशल मेनू काय असणार, स्पेशल सर्व्हिस काय असणार, या सर्व गोष्टींची प्लॅनिंग अगदी महिनाभर आधीच झाली होती। सर्वजण इतक्या दिवसानंतर पुन्हा एकत्र होते। सर्वांनाच रोजच्या धावपळीच्या जीवनातून आज एक रिलीफ मिळाला होता। सध्या कोण काय करतंय, कुणाचं प्रमोशन कुठे अडकलं, कॉलेजचं कोणतं लव्ह मॅटर सक्सेस झालंय, कोणाची मॅरिड लाईफ कशी चालू आहे, ह्या सर्व चर्चांना उधाण आलं होतं। मुलीकडच्या लोकांनी लग्नाची अगदी जय्यत तयारी केली होती। नवरदेवाचे विशेष मित्र म्हणून त्यांची स्पेशल सोय करण्यात आली होती। राहुल्या घोडीवर चढला। ग्रुपमधले 2 प्रोफेशनल डान्सर आपल्या नागिन डान्सचं कौशल्य दाखवत असल्यामुळे सायंकाळी 8:13च्या मुहूर्ताचे 3:13:09 झाले होते। म्हणजे एकूणच लग्न 9:12 लागलं। अक्षता पडल्या, मंगलाष्टक संपलं। कॉलेजमध्ये 17 पोरी फिरवणारा, अख्खा कॉलेज डोक्यावर घेऊन मिरवणारा राहुल्या आयुष्यात अरेंज मॅरेज करेल असं ग्रुपमधल्या कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं। पण अखेर शेवटी जे व्हायचं तेच झालं। राहुल्याही लग्नाच्या बेडीत अडकला होता। सर्वांची जेवणं आटपेपर्यंत 10:30 होऊन गेले होते। आता सर्व मित्रमंडळी लॉनवर खुर्च्या टाकून गोलाकार बसले होते। दिवस उन्हाळ्याचे जरी असले तरी आज हवेमध्ये थोडासा गारवा होता। इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पिण्याची प्लॅनिंग सुरू झाली। तशी राहुल्याने सर्व सोय केलेली होती। फक्त वाट पाहणं चालू होतं ते म्हणजे परफेक्ट टायमिंगची। आणि राजाच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू होतं परफेक्ट टायमिंग पाहून इथून निसटण्याची। याचे कारण म्हणजे मालती राजची पत्नी। दोघांच्या लग्नाला 8 दिवसांपूर्वी 2 वर्ष पूर्ण झाले होते। आता वेळही भरपूर झाला होता। 11 वाजून गेले होते। प्रवासही लांब होता। तेव्हा त्याने निघायचं ठरवलं। तोपर्यंत सर्व गँग पिण्यासाठी सज्ज झाली होती। अखेर सर्वांचा निरोप घेत घाईघाईत राजने विस्कीचा एक पॅक मारला आणि तिथून काढता पाय घेतला। पार्किंगमध्ये लावलेली त्याची वॅगनार सुटसुटीत बाहेर पडेल एवढी मोकळी जागा आता पार्किंगमध्ये झाली होती। निघताना एकदा राहुल्याला भेटून जावं असा विचार त्याच्या मनात आला, पण तो त्याच्या विधीमध्ये व्यस्त होता। त्यामुळे लगेच त्याने गाडी रस्त्याला लावली आणि नाशिकच्या दिशेने निघाला। गाव संपून आता गावाबाहेरची वस्ती करून राहणारी घरे सुरू झाली होती। रस्त्याच्या कडेला एक टपरी पाहून त्याने गाडी बाजूला घेतली। टपरीवाला त्याची दुकानं आवरून घरी निघणारच होता, तोच तिथे तो पोहोचला होता। अर्धवट लावलेलं फाटक उघडं करत त्याने राजाला एक सिगारेटचं पाकिट आणि बडीशेप काढून दिली। राजने सिगारेट पेटवत त्या टपरीवाल्याला इथून नाशिकला जायला दुसरा एखादा चांगला रस्ता आहे का असा प्रश्न विचारला। कारण सकाळी तो ज्या रस्त्याने आला होता त्या रस्त्याने राजची आणि गाडीची दोघांची हालत खराब करून टाकली होती आणि वेळही खूप झाला होता। राजच्या प्रश्नाचे उत्तर देत तो टपरीवाला म्हणाला, इथून 7 किलोमीटर पुढे गेले ना की उजव्या हाताला करंदवाटी फाटा लागतो, तिथून सरळ जा। पहिले कळवंतवाडी लागती, नंतर गुप्तीची वाडी, त्यानंतर घाट आणि मग थेट तुम्ही नाशिक हायवेला। रस्त्याची शहानिशा करत त्याने टपरीवाल्याला रस्ता तर चांगला आहे ना पुन्हा प्रश्न विचारला। होय, रस्ता एकदम टापोटाप आहे,
इकडच्यापेक्षा 9 किलोमीटर जादा लागते, पण कमीत कमी अर्धा तास वाचतो. हे ऐकून राजला बरं वाटलं. त्याने सिगारेट विझवत घड्याळाकडे पाहिलं. तेव्हा 12:15 वाजत होते. सिगारेटचा बट फेकत त्याने गाडीचा दरवाजा लावला आणि गाडीला सेल्फ मारला. साहेब, जरा जास्तच उशीर झालाय. रस्ता बी आड मार्गी आहे. सहसा या वेळेला कोणी तिकडून जात पण नाही, त्यामुळे जरा जपून जा. दिवस बरोबर नाही. असं म्हणत तो टपरीवाला अंधारात कोणाला तरी फोनवर बोलत अंधारात नाहीसा झाला. राजची गाडी पुन्हा रस्त्याला लागली. तेव्हा थोड्या अंतरावर त्याला नाशिक 130 किलोमीटर अशी पाटी दिसली. 7 किलोमीटर अंतर कापल्यावर त्याला करवंदवाडी फाटा लागला. त्याने गाडीचा उजवा इंडिकेटर चालू करत गाडी करवंदवाडी फाट्याकडे वळवली. मगाशी टपरीवाल्याने सांगितल्याप्रमाणे रस्ता सकाळच्या रस्त्यापेक्षा चांगला होता. चांगला नाही तर खूपच चांगला होता. त्याने आपला फोन काढला आणि गाडीच्या ॲटो सिस्टीममध्ये कनेक्ट करत मालतीला कॉल केला. रिंग जात होती, पण मालती काही फोन उचलत नव्हती. कदाचित झोपली असावी म्हणून राजनेही फोन कट केला. पण आता निदान घरी लवकर व आरामात पोहोचू या विचाराने त्याला बरं वाटत होतं. आतापर्यंत त्याने गार वाऱ्याचा अनुभव घेत गाडीच्या चारही काचा उघड्या ठेवल्या होत्या, पण आता त्याने त्या वर चढवल्या आणि गाडीचा वेग वाढवला. जसजसा गाडीचा वेग वाढत होता तसतशी करवंदवाडी आणि गुप्तची वाडी ही गावेही मागे पळत गेली. त्याला अधूनमधून 1-2 टू व्हीलरवाल्यांची साथ मिळाली होती, पण जसं शेवटचं गाव मागे पडलं तशी रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. त्यामुळे तो अगदी सुसाट वेगाने गाडी चालवत होता. गाडी 90ची गाणे वाजवत होती. आकाशात लख्ख चांदणं पडलं होतं. चंद्राचा प्रकाश चोहीकडे दाटून आला होता. अधूनमधून रस्त्याला लागून असणाऱ्या शेतांमध्ये रानडुकरांची हरणाची कळप त्याला दिसत होती. गेल्या 20 मिनिटांमध्ये तो कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर अंतर कापून आता मोकळा झाला होता. आता घाट पार केला की हायवे आणि तासाभरात घरी, या विचाराने त्याचा एक्सिलेटरवरचा पाय अधिकच घट्ट झाला होता. घाटाच्या पायथ्याशी पोहोचताच गाडीचा प्रकाश पुढे घाट आहे, वाहने सावकाश चालवावी अशी सूचना असलेल्या पाटीवर पडला. तशी गाडीची स्पीड कमी झाली. घाटाचा पहिला टर्न मारत असताना अचानक एक रानडुक्कर त्याच्या गाडीच्या समोर आलं. राजने जीवाच्या आकांताने ब्रेक मारला. गाडी जागीच थांबली. तसं डुक्करही गाडीच्या समोर 1 फूट अंतरावर थांबलं. गाडीच्या प्रकाशात त्याचे डोळे अगदी लाल भडक दिसत होते आणि ते राजकडे पाहत स्थिरावले होते. काही क्षणासाठी ते डुक्कर आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय असं त्याला वाटलं, पण दुसऱ्याच क्षणाला आपले सुड्यासारखे दात वर करून विचित्र आवाज करत त्या डुकराने वळणावरच्या सुरक्षा भिंतीवरून डायरेक्ट दरीत उडी घेतली. त्याचा तो दरीत एखाद्या दगडावर आदळण्याचा आवाज अजूनही त्या वातावरणात घुमत होता. क्षणभरासाठी हे काय घडलं हे राजच्या लक्षात आलं नाही. 1-2दा डोळे मिचकावत त्याने गाडीचा गिअर कमी करत क्लच सोडला आणि आता सावकाश घाट चढू लागला. मगाच्यापेक्षा गाडीची बरीच स्पीड कमी झाली होती. घाटाच्या माथ्यावर असताना घाट संपून खालच्या रस्त्यावर 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर त्याला गाडीचा प्रकाश दिसला. हो, गाडी अगदी 4 व्हीलरच होती. तसा त्याने आपल्या वॅगनरचा वेग वाढवला आणि अगदी सांभाळून घाट उतरू लागला. ती गाडी आता 1 किलोमीटर अंतरावर होती. रस्ता अगदी सरळ असल्याने तिच्या मागचा भाग आता पूर्णपणे दिसत होता. अशा आडमार्गी अशा वेळी कोण्या अनोळखीची साथ ही खूप दिलासा देऊन जाते हे राजला पूर्णपणे माहीत होतं. निदान हायवेपर्यंत जरी या गाडीची सोबत मिळाली ना तरी खूप झालं. तेवढाच या सुनसान रस्त्यावर एकटा असल्याची जाणीव कमी होईल. कदाचित लग्नात आलेल्या पाहुण्यांपैकीच कोणीतरी असेल असे अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले. गाडी जसजशी जवळ येत होती
तसतसं राजला जाणवलं की ती गाडी एकाच जागी थांबली आहे. गाडी त्याला आता पूर्णपणे दिसत होती. नक्कीच ती थांबलेली होती. उभी असलेली गाडी स्विफ्ट डिझायर आहे हेही स्पष्टपणे दिसत होतं. गाडीचे दोन्ही इंडिकेटर सुरू होते. आता तो गाडीच्या इतक्या जवळ पोहोचला होता की त्या शांत वातावरणात त्या इंडिकेटरचा टिकटॉक आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. या सुनसान जागेवर एवढ्या रात्री गाडी थांबवणे याचं लॉजिक त्याला काही उमजलं नव्हतं. जसा तो गाडीच्या बाजूला पोहोचला तसं त्याने पाहिलं की ती गाडी थांबलेली नसून समोरच्या एका भारदस्त लिंबाच्या झाडेला जाऊन धडकली होती. गाडीच्या मागची बाजू दिसायला चांगली दिसत असली तरी पुढची बाजू मात्र चक्काचूर झालेली होती. त्या झाडाचा खोळ बोनेटला पार करत इंजिनमध्ये घुसलं होतं. गाडीचा पुढचा काच पूर्णपणे फुटलेला होता, पण अजूनही काही अर्धवट काचा तिथेच लटकत होत्या. ड्रायव्हरकडचा साईड ग्लास उडून रस्त्याच्या मधोमध पडलेला होता. खिडक्यांच्या चारही काचांना पूर्णपणे तडे गेलेले होते. इंजिनमधून धूर बाहेर पडत होता आणि कदाचित एसीचा गॅसही लीक होत होता, त्यामुळे आतमधील स्पष्टपणे दिसत नव्हतं. राजने गाडी पुढे घेत रस्त्याच्या बाजूला लावली. खाली उतरून मोबाईलचा टॉर्च लावत जेव्हा त्याने गाडीच्या पुढच्या काचेतून धुराला बाजू करत आत पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसलं की गाडीत ड्रायव्हर खेरीज कोणीच नव्हतं. गाडीचे एअरबॅग ओपन झालेल्या नव्हत्या, त्यामुळे ड्रायव्हर रक्तबंबाळ अवस्थेत स्टेअरिंगवर पडलेला होता. त्याचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं, त्यामुळे त्याचा चेहराही दिसत नव्हता. समोरचं हे भयावह दृश्य पाहून राजचं संपूर्ण शरीर थंडगार पडलं होतं. त्या नीरव शांततेत त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके एखाद्या मोठ्या घंट्याच्या टोल्याप्रमाणे स्पष्टपणे ऐकू येत होते. त्याने थरथरत्या हाताने मोबाईलच्या डायल पॅडवर 109 नंबर डायल केला. त्या नंबरवर तो कॉल करणारच होता. तोच त्याने तो डायल पॅड कॅन्सल करत मोबाईल खिशामध्ये टाकला आणि थेट गाडीत जाऊन बसला. गाडीला सेल्फ मारला आणि गाडी रस्त्यावर घेतली. साईड मिररमधून त्याने त्या मागच्या गाडीवर एक नजर टाकली व वेगाने तिथून निघाला. एका क्षणाला आपण ॲम्ब्युलन्स किंवा पोलिसांना फोन करत त्या व्यक्तीची मदत केली पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला होता, पण दुसऱ्या क्षणाला मालती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ॲम्ब्युलन्स पोलीस म्हटले की फुकटची लफडी येणार, घरी जायला पुन्हा उशीर लागणार. या विचाराने त्याने आपला निर्णय बदलला आणि तिथून सुसाट वेगाने पुढे निघाला. काही वेळ आपण हे चुकीचं करतोय की बरोबर हे त्याला समजलं नाही, पण आता तो फार पुढे निघून आला होता. आता लवकरात लवकर घरी पोहोचायचं हेच त्याच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय उरलेलं होतं. पण तरी तो माणूस जिवंत होता की मेलेला होता? आपण तिथे थांबायला पाहिजे होतं की नाही, या साऱ्या विचारांनी त्याच्या डोक्यात कल्लोळ माजवला होता. अंग पूर्णपणे घामाने डबडबलं होतं. आता तो त्या गाडीपासून चांगला 7 ते 8 किलोमीटर पुढे निघून आला होता. गाडीचा काटा 100 क्रॉस करत होता. तेवढ्यात राजला साईड मिररवर कसली तरी हालचाल जाणवली. मागून कोणत्या तरी गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश येत होता. तशी राजच्या गाडीची स्पीड कमी झाली. एवढे सगळे होऊन गेल्यावर या सुनसान रस्त्यावर त्याला कोणाची तरी गरज हवी होती. कदाचित आपण जे काही थोड्या वेळापूर्वी पाहिलं तेच या व्यक्तीने पाहिलं असेल. नाही, पण पोलिसांची गाडी असली तर, असे अनेक विचार मनात येत होते. तसतशी ती गाडी जवळ येत होती. आता ती इतकी जवळ आली होती की नक्कीच ती पोलिसांची गाडी नाही हे समजून येत होतं. त्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्ता अजूनच उजळून निघाला होता, पण हेडलाईट बरोबर त्या गाडीचे दोन्ही इंडिकेटर चालू होते. आता ती गाडी राजच्या गाडीच्या बरोबरीने चालत होती. त्या गाडीला जवळून पाहताच राजचे हातपाय गळूनच पडले. नकळत त्याच्याकडून गाडीचा ब्रेक लागला आणि गाडी जागीच थांबली. सोबत चाललेली ती गाडी
त्याच्या पुढे निघून गेली. आपण हे काय पाहतो आहे यावर राजला विश्वासच बसत नव्हता, कारण ज्या गाडीचा मगाशी ॲक्सिडेंट झाला होता तीच गाडी आता त्याला ओव्हरटेक करत पुढे निघून गेली होती. गाडीच्या बोनेटचे पूर्णपणे चितळे उडालेले होते. अर्धवट इंजिन बाहेर आलेलं होतं. काचांना तडे गेलेले होते. अजूनही इंजिनमधून धूर निघत होता, त्यामुळे अजूनही गाडीतलं काही दिसत नव्हतं. पण आता सुद्धा त्या गाडीमध्ये ड्रायव्हर खेरीज कोणीही नव्हतं. हेही अंधुक दिसत होतं. आपण हे सगळं काय बघतोय या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. डोक्याची शिरं फळफळ करत उडत होती. हृदयाचे ठोके अनामिक वेगाने पडत होते. सगळं शरीर घामाने लथपथ झालं होतं. तर त्याने पुढे बघितलं तर दुसऱ्या क्षणाला ती गाडी अंधारात नाहीशी झाली होती. दरवाजा लावलेली पाण्याची बॉटली काढत तो गटागटा पाणी प्यायला. आपण आता जे काही पाहिलं हा आपला भ्रम आहे. आपण मगापासून त्या गोष्टीचा विचार करतोय म्हणून कदाचित आपल्याला असं दिसतंय असं स्वतःला सांगत आपल्या मनाची समजूत तो काढत होता. कदाचित झोपेमुळे आपल्याला असं होतंय म्हणून त्याने तोंडावर पाणी मारलं. पण काही गेले ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. त्याने मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा 1 वाजला होता. वॉलपेपरवरचा मालतीचा आणि त्याचा फोटो बघत त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. गाडीला सेल्फ मारला आणि तो पुढे निघाला. आपल्यासोबत आज हे काय घडतंय हे त्याला काही समजत नव्हतं. आता कोणताच मागचा पुढचा विचार न करता तो सुसाट वेगाने गाडी पळवत होता. तो आता चांगले 2-4 किलोमीटर पुढे निघून आला होता. तरी सुद्धा समोर लांबपर्यंत त्या गाडीचा काहीच पत्ता नव्हता. आता आपण जे काही पाहिलं होतं तो आपला नक्कीच भ्रम होता या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला होता. पण पुढच्या क्षणाला पुन्हा तीच गाडी काही अंतरावर रस्त्याच्या खाली उभी असलेली त्याला दिसली. अगदी त्याच अवस्थेत जशी मागच्या ठिकाणी उभी होती. गाडी जशी जवळ आली तसा राजने पुन्हा तेच दृश्य बघितलं. गाडी एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली होती. झाडाचं खोड बोनेटमध्ये शिरलेलं. गाडीची पुढची काच पूर्णपणे फुटलेली. इंजिनमधून धूर निघतोय. पण एक गोष्ट मात्र निराळी होती. यावेळेस त्या गाडीच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले नव्हते. आताही सर्वत्र धूर पसरला होता. यावेळेस त्या गाडीत ड्रायव्हर सोडून कोणीच नव्हतं. पण यावेळेस गाडीच्या इंडिकेटरचा टिकटॉक आवाज मगापेक्षा वाढलेला होता. पुन्हा तेच दृश्य पाहून राज पूर्णपणे भेदरून गेलेला होता. त्याचे हात थरथर कापत होते. पायांना मुंग्या आल्या होत्या. पण यावेळेस तो तिथे क्षणभरही न थांबता तिथून सुसाट वेगाने पुढे निघून आला. आयुष्यभर कधी देवाचं नाव न घेणाऱ्या राजच्या तोंडून आता ज्या त्या देवाची नावं बाहेर पडत होती. 3-4 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पुन्हा साईड मिररमध्ये त्याला तोच प्रकाश जाणवला. मागून एक 4 व्हीलर गाडी पुढे येताना दिसत होती. गाडी जशी जवळजवळ येत होती तसं त्याला जाणवलं की ही तीच गाडी होती. राजने पूर्ण ताकदीने एक्सिलेटर दाबलेलं होतं. आता काटा 120 ते 130चा आकडा पार करत होता. पण तरी सुद्धा ती गाडी जवळजवळ येत होती. आणि याही वेळेस ती गाडी त्याला ओव्हरटेक करत पुढे निघून गेली. अगदी तशीच पुढे थोड्याच अंतरावर ती गाडी पुन्हा एका झाडाला धडकली होती. राजसोबत पुन्हा तेच घडत होतं. इथेही राज न थांबताच पुढे निघाला. तोच 1-2 किलोमीटर पुढे जात नाही तर ती गाडी पुन्हा त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली. असं त्याच्यासोबत वारंवार घडत होतं. पण प्रत्येक वेळा त्याला काहीतरी बदल जाणवत होता. प्रत्येक मागच्या वेळेपेक्षा या नवीन वेळेचे दृश्य अधिक स्पष्ट होत होते. इतकं स्पष्ट की गाडीत लटकावलेली बाहुली सुद्धा आता त्याला दिसत होती. ड्रायव्हरचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला असल्यामुळे तो काही स्पष्टपणे दिसत नव्हता. पण धूर मात्र आता पूर्णपणे नाहीसा झालेला होता. साईड मिरर रस्त्यावर पडलेला नसून तो त्याच्या जागी अगदी व्यवस्थित होता. असं त्याच्यासोबत आतापर्यंत निदान
4-5 वेळा तरी घडलं होतं. हे सगळं आपल्यासोबत वारंवार का घडतंय, हे सगळं काय चालू आहे, याबद्दल राजला काहीच कळत नव्हतं. तो फक्त आता बेभानपणे गाडी पळवत होता. आपण कोणत्या दिशेला चाललोय, किती वेळा तेच दृश्य बघतोय, याचे कशाचेच भान त्याला नव्हतं. याही वेळेस ती गाडी आपल्याला पुन्हा ओव्हरटेक करत पुढे जाणार याची तो वाट पाहत होता. पण यावेळेस मात्र तसं घडलं नाही. तो आता चांगला 5-6 किलोमीटर पुढे आलेला होता, तरीसुद्धा मागून गाडी घेण्याचा काहीच पत्ता नव्हता. राजने सुटकेचा निश्वास टाकला. हायवेही इथून आता जास्त लांब नव्हता. आता कुठे तो हळूहळू नॉर्मल होऊ लागला होता. तोच त्याची नजर समोर आरशात पडली. आरशातले ते दृश्य पाहून आता त्याचे हृदय बंद पडण्याची वेळ आली होती. त्याचे सगळे शरीर सुन्न पडले होते, कारण तो जे दृश्य पाहत होता ते दृश्य पाहून कोणाचीही तीच हालत झाली असती. कारण त्याच्या मागच्या सीटवर पूर्णपणे रक्ताने माखलेला एक माणूस एकटक त्याच्याकडे पाहत बसलेला होता. हा तोच त्या गाडीचा ड्रायव्हर होता. आता राजवर चक्कर येऊन पडण्याची वेळ आली होती. पण अचानक त्याच्या डोळ्यावर समोरून तीक्ष्ण प्रकाश पडला आणि त्याच्याकडून नकळत गाडीचा ब्रेक दाबला गेला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्याचे डोके पुढे स्टेअरिंगवर हलकेच आदळले. कानात कसला तरी आवाज येत होता. डोळ्यांना समोरचे सगळे ब्लर दिसत होते. त्याने नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला दिसलं की समोर रस्त्यावर खाकी कपडे घालून 2-4 माणसं उभी आहेत. पोलीस यावेळी या रस्त्यावर अशी अचानक, ही गोष्ट त्याला काही समजत नव्हती. कदाचित हाही आपला भास असावा असं तो स्वतःला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मागे वळून बघितलं तर मागच्या सीटवर आता कोणीच नव्हतं. तोच त्या खिडकीवर थाप पडली. ओ साहेब, खिडकी खाली करा आधी, असं म्हणत एक कॉन्स्टेबल बॅटरी लावून आत पाहण्याचा प्रयत्न करत होता. तशी राजने खिडकी खाली केली. साहेब, सिंगलच आहे, असं म्हणत कॉन्स्टेबलने सब इन्स्पेक्टरला तिकडे येण्याची खूण केली. तोपर्यंत राज दरवाजा उघडून खाली उतरला होता. सब इन्स्पेक्टर जवळ येताच त्याने राजला प्रश्न विचारला. काय रे, कुठे जायचंय? राजला आतापर्यंत आपल्यासोबत काय घडत होतं आणि या क्षणाला प्रत्यक्ष पोलिसांसमोर उभा आहोत या गोष्टीवर त्याला विश्वास बसत नव्हता. तो अजूनही त्याच विचारांमध्ये गुंग होता. तोच त्याच्या खांद्यावर थाप मारत, साहेब काहीतरी विचारत आहेत, असं म्हणत कॉन्स्टेबल त्याच्यावर ओरडला. तो पुन्हा शुद्धीवर आला. हा सर, मी नाशिकला चाललोय, असं थरथरत्या सुरात उत्तर दिलं. पुन्हा सब इन्स्पेक्टरने मोठ्या आवाजात, मग इकडे कुठे गेला होता, असा प्रश्न विचारला. ते माझा मित्र राहुल्या नायबळ, त्याच्या लग्नाला गेलो होतो आणि तिकडूनच आता घरी चाललो. पण साहेब, तिकडे मागे रस्त्यात एक गाडी जाऊन झाडाला धडकली. पुन्हा मागे. हां, बाकी ते सांगू नको, असं म्हणत त्याने राजचं वाक्य तोडलं. आतापर्यंत 2 कॉन्स्टेबलने त्याच्या गाडीच्या आतून चांगलीच झळती घेतली होती. अहो सर, तुम्ही काय चेक करताय, गाडीत काहीच नाहीये, असं म्हणताच रागाने त्याच्याकडे पाहत उभा असलेला कॉन्स्टेबल म्हणाला. डेली चेकिंग होतं इथं, या मधल्या रस्त्यावर लई क्राईम होतं. चल, लायसन, ID कार्ड, RC बुक, इन्शुरन्स सगळे कागदपत्र दाखव. तसं राजने आपल्या पॅन्टच्या खिशातून वॉलेट बाहेर काढलं आणि सब इन्स्पेक्टरला स्वतःची ID कार्ड आणि लायसन्स दाखवलं. सब इन्स्पेक्टरने त्याचा वॉलेट हिसकावून घेत गाडीजवळ उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलकडे फेकलं. राजच्या आणखीनच जवळ जात, गाडीची डिक्की खोल, असं तो बोलला. तसं राजने डिक्की खोलली. सब इन्स्पेक्टरने बाजूला उभा असलेल्या कॉन्स्टेबलला डोळ्याने इशारा करत मागे जाण्यास सांगितलं. त्याच्याकडे रागात पाहत उभा असलेला कॉन्स्टेबल तेथून मागे गेला आणि त्याने डिक्की वर केली. अहो साहेब, डिक्की तर डेड बॉडी आहे,
काय रे, डिक्की डेड बॉडी कोणाची आहे असा प्रश्न विचारत सब इन्स्पेक्टरने त्याची कॉलर पकडली. काय बॉडी आणि माझ्या गाडीमध्ये कसं शक्य आहे? मी काहीच नाही केलंय, तर मग बॉडी कुठून येणार? हे वाक्य ऐकून कॉन्स्टेबल म्हणाला, सर नुसती बॉडीच नाहीये, तर सगळी रक्ताने माखलेली बॉडी आहे. तसं सब इन्स्पेक्टर राजला कॉलर धरत मागे घेऊन गेला. काय रे शहाण्या, ही डेड बॉडी नाही तर मग काय आहे? जेव्हा राजने डिक्कीत पाहिलं तेव्हा त्याला आत गाडीचं कव्हर सोडून असं काहीच दिसलं नाही. अहो साहेब, कुठे डेड बॉडी? हे राजचं वाक्य ऐकताच सब इन्स्पेक्टरने त्याच्या कानामागे मारली. मग आम्हाला जे दिसतंय ते काय भूत आहे का? असं म्हणत सब इन्स्पेक्टरने कॉलर अजूनच घट्ट पकडली. राजला आपण काय ऐकतोय, काय बघतोय, ह्या दोन्ही गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा सांगत होता की डिक्कीमध्ये काहीच नाहीये, त्याने काहीच केलं नाहीये. पण ते लोक त्याचं काहीही ऐकून घेत नव्हते. त्याने आपल्या मित्राला कॉल करण्यासाठी फोन काढला. तोच त्यापैकी एका कॉन्स्टेबलने तो हिसकावून घेतला, स्वतःकडे जप्त केला. गाडीत टाका रे याला, आणि याची गाडी घे, तू घेऊन या मागून, असं सांगून त्या सब इन्स्पेक्टरने राजला धक्का मारत गाडीत बसवलं. राज गाडीत बसत असताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की तो ज्या बुलेरोमध्ये बसत होता तिला नंबर प्लेट नव्हती, कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशनची साधनं नव्हती. कॉन्स्टेबलने जोराचा धक्का देत त्याला सीटवर लोटलं. अजूनही राजला आपल्यासोबत हे नवीनच काय घडतंय हे काहीच समजत नव्हतं. अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एवढा वाक्य होत नाही तोच सब इन्स्पेक्टरने त्याच्या कानामागे पुन्हा मारली. आता जे काही बोलायचे ते चौकीत जाऊन, असं म्हणत एका कॉन्स्टेबलने त्याच्या डोक्यावर कसल्या तरी जड हत्याराने वार केला. दुसऱ्याच क्षणाला राजच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि तो बेशुद्ध झाला. राज जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की तो एका झाडाला बांधलेला होता. डोळ्यासमोरचे अजूनही स्पष्ट दिसत नव्हते. डोक्यात अजूनही हलकीशी कळ येत होती. हळूहळू जेव्हा समोरचे दृश्य स्पष्ट होत गेले तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या चारही बाजूनी जंगल आहे. मगाशी पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेले ते लोक आता फॉर्मल कपड्यांमध्ये होते आणि काही अंतरावर आपापसात समोर पडलेल्या वस्तूंचा वाटण्या करत होते. त्याला जाणवलं की आपल्या खिशातील कॅश, दोनही हातातल्या अंगठ्या, इतर सगळ्याच वस्तू गायब होत्या. हळूहळू त्याला प्रकरण कळू लागलं. मुळात ही लोक पोलीस नसून चोर गुंडे आहेत, ही गोष्ट त्याला आता लक्षात आली होती. गळा पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे त्याच्या तोंडून आपसूकपणे पाणी पाणी असे शब्द बाहेर पडत होते. बऱ्याच वेळेने त्याच्या पाशी एकजण पाण्याची बॉटल घेऊन त्याच्याकडे येताना दिसला. त्याने त्याला पाणी पाजलं. राजने जेव्हा त्याला नीट बघितलं तेव्हा त्याला जाणवलं हा तोच टपरीवाला होता. म्हटलं होतं ना साहेब, जरा जपून जा म्हणून, असं म्हणून तो हसून निघून गेला. राजाला आता सगळं डाव उमजला होता. हे सगळे खोटे पोलीस, डिकीत नसलेली बॉडी, सगळं. पण त्याला त्या गाडीची भानगड मात्र अजूनही उमजली नव्हती. तोही सगळा या लोकांचाच प्लॅन असणार असा विचार करून तो तेथून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. थोड्याच अंतरावर एक 4 व्हीलर उभी होती, पण मात्र ही त्याची गाडी नव्हती. ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडा असल्याने सेल्फला चावी असल्याचे त्याला स्पष्ट दिसत होते. त्याने स्वतःचे हात सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि थोड्याच वेळात तो त्यात यशस्वीही झाला. त्या लोकांमध्ये कोणत्या तरी विषयावरून वाद सुरू होते, त्यामुळे त्यांचे लक्ष राजकडे नव्हते आणि याचा संधीचा फायदा घेत राजने त्या गाडीकडे धाव घेतली. झटपट गाडीचा दरवाजा लावत त्याने गाडीला सेल्फ मारला, पण गाडी काही सुरू झाली नाही. गाडीचा आवाज येताच ते सगळे राजच्या दिशेने धावले. राजने पुन्हा सेल्फ मारला आणि या प्रयत्नात गाडी सुरू झाली. राजला जागा मिळेल
तिथे गाडी तो घालवत होता, गाडी पळवत होता. आता ते गुंडेही त्याची बोलेरो काढत राजचा पिछा करत होती. कसलाही विचार न करता तो खड्याखुड्यातून काट्याकोट्यातून गाडी चालवत होता. तो आता एका कच्च्या रस्त्याला लागला होता. ते गुंड हळूहळू त्याच्या जवळ येत होते. गाडी तो फुल स्पीडने पळवत होता. अचानक त्याला समोर एक पक्का रस्ता दिसला. त्याने गाडी वळवत पक्क्या रस्त्यावर घेतली. रस्ता त्याला काहीसा ओळखीचा वाटत होता, कारण हा तोच रस्ता होता ज्यावरून तो काही वेळेपूर्वी गेला होता. जगातील कोणतेच विचार त्याच्या मनात नव्हते, ना मालतीचा ना मागच्या त्या गाडीचा. आता तो फक्त जीव वाचवत गाडी पळवत होता. साईड मिररमध्ये बघत मागच्या गाडीचा अंदाज घेत होता. हळूहळू गाडी जवळ येत होती. त्याची सगळी नजर आता साईड मिररवर टिकली होती आणि दुसऱ्याच क्षणाला त्याला जोराचा झटका बसला. त्याचं डोकं समोर स्टेअरिंगवर जाऊन आदळलं. गाडी समोरच्या लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली होती. झाडाचा खोळ बोनेट पार करत इंजिनमध्ये घुसलं होतं. समोरच्या काचेचा भोका झाला होता, तरी काही अर्धवट काचा अजूनही लटकत होत्या. साईड मिरर रस्त्याच्या मधोमध जाऊन पडला होता. गाडीचे दोन्ही इंडिकेटर सुरू होते. खिडक्यांच्या काचाला तडे गेले होते. डोक्याला चांगलाच मार लागला असल्याने त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. एसीचा गॅस लीक होत होता. इंजिनचा धूरही आत येत असल्याने त्याला आता श्वास घेणेही कठीण जात होते. समोरचे हे दृश्य पाहून ते गुंडे जागीच मागे वळाले. राजला आता जागचंही हलता येत नव्हतं. तो आता रक्ताने पूर्णपणे नावून निघाला होता. हळूहळू डोळ्यासमोर अंधारी येत होती. तितक्यात त्याने तडे गेलेल्या खिडकीमधून बघितले की आपल्या वॅगनरमधून तो स्वतःला ओव्हरटेक करत पुढे निघून जात होता. त्याने अखेरचा श्वास घेत स्टेअरिंगवर आपली मान टाकली. आता त्या नीरव शांततेत त्या दोन्ही इंडिकेटर खेरीज कशाचाच आवाज येत नव्हता. राज अगोदर जे पाहत होता हा त्याचा भास होता की जागवा, की नियतीचं इंडिकेटर हे नियतीलाच माहीत. हो, इंडिकेटरच. मराठी म्हणाल तर सूचक. आपल्याला जो एखाद्या गोष्टीबाबत सूचित करत असतो असा सूचक इंडिकेटर. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक इंडिकेटर्स पाहत असतो आणि प्रत्येक वेळा ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं. नियतीही आपल्याला असंच काहीतरी सूचित करण्यासाठी वेगवेगळे इंडिकेटर देत असतं. काहींना हे इंडिकेटर समजतं तर काहींना नाही. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.